राज्यात मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी सुद्धा तो उर्वरित महाराष्ट्रात दाखल व्हायचा जोर 15 जून पर्यंत कमीच राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्य सरकारने केलेलं आहे। 15 जून पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण हा पाऊस पेरणीसाठी पोषक असेल असं चित्र अजून तरी दिसत नाहीये। शिवाय हवामान सुद्धा कोरडं होणार आहे, त्यामुळे पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचंच नुकसान होऊ शकतं असंही हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचं वर्ष हे अल निनोचं आहे, सरासरी 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे, तरी मराठवाडा आणि राज्यातल्या इतर दुष्काळी भागांमध्ये दुबार पेरणीची वेळ येऊ नये हा प्रयत्न राहणार आहे। आणि शिवाय कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल यावर सरकारचा भर जास्त असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। आणि शेतकऱ्यांनी वळीवाच्या पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे। मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज यंदा वर्तवण्यात आलेला आहे। पावसाच्या या असमान वितरणामुळे खरीपाच्या हंगामावर ताण यायची सुद्धा शक्यता त्यामुळेच वर्तवण्यात आलेली आहे। राज्यामध्ये दक्षिण कोकणात पाऊस दाखल झालेला आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सुद्धा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। मागच्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 29.37 मिलीमीटर पावसाची नोंद सुद्धा झालेली आहे। पण असं असलं तरी उर्वरित राज्यात मात्र 15 जून पर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। पुण्यामध्ये आज क्षणामध्ये ऊन, क्षणामध्ये ढगाळ वातावरण असा खेळ सुरू आहे। 12 जून पर्यंत राज्यातलं तापमान उष्ण राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवलाय। विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये 15 जून पर्यंत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। यंदा 65 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार आहे। यामध्ये पश्चिम, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले काही तालुके। पावसाचे पुढचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच। तुर्तास इथेच थांबू, तोपर्यंत पाहत रहा ऑडिवन।